अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण इंट्रास्पेसिफिक गोष्टी बघितलं ना. ओके, त्याच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक मध्ये आपण दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामधली जी पहिली गोष्ट होती ती म्हणजे कोणती होती? दॅट इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि दुसरी कोणती होती? कोडॉमिनन्स. कोणती होती? कोडॉमिनन्स. आता पुढचा जो घटक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे मल्टिपल अलिनिझम किंवा मल्टिपल अलिन्स. मल्टिपल म्हणजे अनेक, मल्टिपल म्हणजे काय? अनेक. बघा, मोर दॅन 2 याला मल्टिपल म्हणायचं. तुम्हाला कुठेही क्वेश्चन आला बघ मल्टिपल, सिंपली मल्टिपल म्हणजे मोर दॅन 2. मोर दॅन 2 त्याला मल्टिपल म्हणायचं. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स अलिन्स ऑफ अ जीन इन अ पॉप्युलेशन ऑक्युपाइंग द सेम लोकस. पण हे खूप महत्त्वाचं आहे. मल्टिपल अलिनिझम मधले जे जीन्स आहेत ना हे सेम लोकस ऑफ द क्रोमोझोमवर असतात आणि हे कसे असतात एकमेकांसोबत? होमोलॉगस. अँड दे आर नोन ॲज द मल्टिपल अलिन्स. ओके, बघा अजून एकदा बघा. मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स दॅट अलिन्स ऑफ अ जीन. एक जीन आहे, सपोज फॉर एक्झाम्पल एखादा ब्लड ग्रुपचा एक जीन आहे. ओके, खूप छान एक्झाम्पल आहे. ब्लड ग्रुप इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ द मल्टिपल अलिनिझम. एकच जीन आहे आणि याचे 4 प्रकार पडतात. ए बी, ओके, ए बी आणि दुसरा ओ. म्हणजे मोर दॅन 1 आहे ना, मोर दॅन 2 आहे म्हणून याला म्हणायचं मल्टिपल अलिनिझम. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा जे जीन्स असतात ते आर प्रेझेंट ऍट द सेम लोकाय ऑफ अ होमोलॉगस क्रोमोझोम. बस तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढे मल्टिपल अलिन्स अराइजेस बाय द म्युटेशन्स ऑफ वाइल्डली टाइप ऑफ जीन. म्हणजे मल्टिपल अलिन्स तयार होण्याचं कारण ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी लक्षात ठेवा. म्युटेशन. मल्टिपल अलिन्स आर अराइज ड्यू टू द म्युटेशन. तुम्हाला प्रश्न पडतो सर म्युटेशन म्हणजे काय? म्युटेशन म्हणजे सडनली चेंजेस ऑकर्स इन अ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ अ जीन किंवा डीएनए मधला जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आले त्यालाच काय म्हणायचं? म्युटेशन. आणि म्युटेशन मुळे काय होते? मल्टिपल अलिन्स तयार होतात. ओके, अ जीन कॅन म्युटेट सेव्हरल टाइम. एखादा जीन आहे तो सेव्हरल टाइम म्युटेट होतो. दे सिरीज अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. काही लक्षात ठेवू नका. पुढचा डिफरंट अलिन्स इन अ सिरीज शो डॉमिनंट. आता इथे बघा, आता हे जे डिफरंट अलिन आहेत त्यांच्यामध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह रिलेशन असणार आहे. दे शो द कोडॉमिनन्स और इनकम्प्लीट डॉमिनन्स अमंग द देमसेल्व्स. वाइल्ड टाइप इज द डॉमिनंट. हे लक्षात ठेवायचं मला. जो वाइल्ड टाइप असतो तो काय असतो? डॉमिनंट. कोणावर? ऑल अदर म्युटंट अलिनवर. ओके, म्हणजे तुम्हाला एका दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मल्टिपल अलिन्स मध्ये एक सिंगल जीन असणार आहे तो मल्टिपल अलिन्स शो करणार आहे, त्याला आपण मल्टिपल अलिन्स म्हणतो सिंपली. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एका सेम लोकसवर प्रेझेंट असतात, सेम होमोलॉगस क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात. आणि हे का तयार होतात? बिकॉज ऑफ द म्युटेशन. पुढे इन अ ड्रोसोफिला. याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो की ड्रोसोफिला मध्ये जे साइज ऑफ अ विंग आहे इज एन एक्झाम्पल ऑफ अ डायडॅश टाइप ऑफ इंटरॅक्शन. सिंपली तर ते असणार आहे मल्टिपल अलिल इंटरॅक्शन. समजलं? एवढंच क्वेश्चन येतो. साइज ऑफ विंग्स ऑफ द ड्रोसोफिला इज एन एक्झाम्पल ऑफ अ डायडॅश. तर ते असणार आहे मल्टिपल अलिन्स. ओके, इन अ ड्रोसोफिला अ लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलिन्स आर नोन. दॅट इज द साइज ऑफ द विंग्स फ्रॉम नॉर्मल विंग्स. विंग्स नॉर्मल आहेत टू द वेस्टिजियल विंग्स. वेस्टिजियल म्हणजे ज्यांच्यामध्ये विंग्सच नाही. ओके, दॅट जस्ट स्टर्म्स इज ड्यू टू द वन अलिन. आणि त्या अलिनचं नाव आहे व्हीजी. लक्षात ठेवा, व्हीजी. इन अ होमोझायगस कंडिशन. मी ऑलरेडी सांगितलं मल्टिपल अलिन्स आर प्रेझेंट इन अ होमोझायगस. ओके, होमोलॉगस क्रोमोझोम. द नॉर्मल विंग इज द वाइल्ड टाइप. बघा, जे नॉर्मल विंग आहे ना ते वाइल्ड टाइप. आणि मी आत्ताच बोलता सांगितलं वाइल्ड टाइप कसे असतात रे? डॉमिनंट असतात. आणि वाइल वेस्टिजियल विंग इज द रिसेसिव्ह टाइप. लक्षात घ्या, वेस्टिजियल म्हणजे ज्यांच्यामध्ये विंग्स आहेत का? नाही. ओके, हा पॉइंट इथे लक्षात ठेवा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट त्या ठिकाणी मी फोकस करतोय. एवढं डीपमध्ये येत नाही, मला फक्त येते की बाबा ड्रोसोफिला मध्ये जे विंगचं स्ट्रक्चर आहे किंवा साइज ऑफ विंग्स आहे ते कशाचं एक्झाम्पल आहे तुम्हाला एवढं लक्षात राहील. मल्टिपल. ह्युमन बीइंग्स मध्ये ब्लड ग्रुप इज एन एक्झाम्पल ऑफ द मल्टिपल अलिन्स. ओके, इथे बघा नॉर्मल विंग्स असतात ते डॉमिनंट असतात व्हीजी प्लस. नीक्ड विंग्स दॅट इज द व्हीजी एनआय. लक्षात ठेवा, नॉर्मल विंग्स व्हीजी एनओ. नॉच्ड विंग्स. आणि स्ट्रॅप विंग्स व्हीजीएसटी. आणि वेस्टिजियल विंग्स व्हीजी. तुम्हाला इथे दोनच, नॉर्मल आणि दुसरं कोणतं आहे? दॅट इज द वेस्टिजियल. ते नॉर्मल जे असतात ते व्हीजी प्लस, वेस्टिजियल जे असतात ते डायरेक्टली व्हीजी. हीच गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. डीप मध्ये म्हटलं ते बरेच पॉइंट एक्स्ट्रा होते म्हणून मी तिथं जात नाही. काय अनदर एक्झाम्पल आहे कशाचे? देयर आर सम अनदर गुड एक्झाम्पल्स ऑफ द मल्टिपल अलिन्स. वन ऑफ दॅट इज द साइज of the wings in a Drosophila, and another one is known as the ABO blood group system in a human beings. Another good example of multiple allele is the ABO blood grouping. बघा, ABO
ABO ही ब्लड ग्रुप सिस्टीम आहे. हे पण एक एक्झाम्पल आहे. बस एवढं आहे. म्हणजे दोन एक्झाम्पल तुम्हाला आले मल्टिपल आलेचे. ठीक आहे. आता पुढचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे प्लेओट्रॉपी. कोणता ट्रॉपी? प्लेओट्रॉपी. याच्यामध्ये एक सिंगल जीन असतो. जीन किती असतात? सिंगल. आणि हा कंट्रोल किती जणांना करतो? 2 किंवा मोर डिफरंट ट्रेट्स अँड इट इज कॉल्ड ॲज द प्लेओट्रॉपिक जीन. सरळ सरळ याच्या डेफिनेशन वर क्वेश्चन येतो. अ सिंगल जीन controls 2 or more characters of a trait is called as dash. तर ते असणार आहे प्लेओट्रॉपी. लक्षात ठेवा. आणि याचं एक्झाम्पल आहे आपण ते बघूया. त्याला प्लेओट्रॉपिझम म्हणतात. आणि यांचा जो फिनोटाइपिक रेशो असतो, फिनोटाइपिक रेशो हा काय असतो? 1:2. हा पण सरळ क्वेश्चन आहे की बाबा व्हॉट इज द फिनोटाइपिक रेशो ऑफ प्लेओट्रॉपी. सहसा 3:1 असतो ना, तर यांचा रेशो काय असतो? 1:2. कशाऐवजी 3:1. याच्याऐवजी काय असतो? 1:2. लक्षात ठेवायचं. व्हॉट इज द फिनोटाइपिक रेशो ऑफ प्लेओट्रॉपी? काय? 1:2. आणि सहसा काय असायला पाहिजे? 3:1. पण असतो काय? 1:2. जशाचा तसा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. बिकॉज ऑफ का? बिकॉज द डेथ ऑफ रिसेसिव्ह होमोझायगस. आता इथून जो रिसेसिव्ह तयार होतो ना, काय तयार होतो? रिसेसिव्ह होमोझायगस म्हणजे त्याची डेथ होते. लक्षात ठेवायचं. रिसेसिव्ह होमोझायगस आहे, त्याची डेथ होणार आहे. त्याच्यामुळे ते असणार. हे एवढा डीप मध्ये येत नाही, फक्त तुम्हाला सरळ क्वेश्चन येणार आहे. अँड द डिसीज एक्झाम्पल बघा कोणता आहे? सिकल सेल इज कॉज्ड ड्यू टू द HBS अँड नॉर्मल और द हेल्दी जीन HBA. हा काय? डॉमिनंट. अँड द कॅरियर्स दॅट इज द हेटेरोझायगोट दॅट इज HBA किंवा HBS shows the sign of the mild anemia and their RBC become the sickle shape and half moon shaped only under abnormal low O2 concentration. बघा लक्षात. सिंपली अॅनिमिया नावाचे कन्सेप्ट आहे. अॅनिमिया म्हणजे डिक्रीज इन अ नंबर ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचे कशावर प्रेझेंट असते? आरबीसीच्या वर. आता हिमोग्लोबिनची संख्या कमी होते कारण की आरबीसीचा शेप बदलतो. त्याचं कारण आहे एक जीन आहे, त्याचं नाव आहे HBS जीन. त्याच्यामुळे काय होते? त्याची शेपच बदलून जातो. आणि तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द शेप ऑफ द आरबीसी? बायकॉन्केव्ह असतो. ठीक आहे. आता आकार बदलला. आरबीसीचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ऑक्सिजन घेऊन जाणं. हिमोग्लोबिन पण नाही आणि त्याचा शेप पण प्रॉपर नाही. ऑक्सिजन घेऊन जाईल का? नाही. म्हणून तिथे काय असणार आहे? O2 ची लो कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. ठीक आहे. इथे तुम्ही काय काय लक्षात ठेवशाल की बाबा प्लेओट्रॉपी मध्ये एक्झाम्पल येणार आहे दॅट इज अ सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया. आणि प्लेओट्रॉपी मध्ये जे रिसेसिव्ह जीन असतो ना, त्याची काय होते? डेथ होते. लक्षात ठेवायचं. होमोझायगस रिसेसिव्ह जीन त्याची डेथ होते. पुढे बघा सिकल सेल अॅनिमिया. जीवनशास्त्र खरंच होते काही इथे गेले बघा. yes नोंद आलं ना. HBS सिकल सेल अॅनिमिया झाला. तो काय केला? बाय बाय, टाटा, गुड बाय, डायस. ओके. मग रेशो काय होणार? म्हणून म्हणले की प्लेओट्रॉपीचा जो फिनोटाइपिक रेशो येतो तो काय येतो? 1:2 येतो. याला काय पाहिजे? 1:3 पण येत नाही. ठीक आहे. सिकल सेल अॅनिमिया प्रॉपरली मी समजून सांगतो. क्वेश्चन येण्यासारखा पॉइंट आहे. याचा फिनोटाइपिक बघा. फिनोटाइप सिकल सेल कॅरियर. सिकल सेल कॅरियर म्हणजे एकाकड नॉर्मल म्हणजे एक नॉर्मल एक कॅरियर, एक नॉर्मल एक कॅरियर, एक HBA HBS आले. ठीक आहे. हा त्यांचा जिनोटाइप झाला. यांचे आपण गॅमेट पाहिले. हा एक गॅमेट, हा एक गॅमेट, हा एक गॅमेट, हा एक गॅमेट. HBA नॉर्मल आला दोघं पण. HBA HBS एक नॉर्मल एक कॅरियर म्हणजे सिकल सेल कॅरियर झाले इथं पण. आणि हा काय झाला? कम्प्लिटली रिसेसिव्ह झाला. होमोझायगस रिसेसिव्ह. त्याच्या पुढे जाऊन काय होणार आहे? डेथ होणार आहे. आणि हे दोघं कॅरियर. आणि इथे एकच काय होणार आहे? नॉर्मल येणार आहे. आणि दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द कशाचं आहे? प्लेओट्रॉपी. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? जाऊया पुढे. इथं तेच वाक्य परत परत येतात. इथं काय? होमोझायगस विथ द रिसेसिव्ह जीन HBS हावेवर ते काय होतो? डाय बिकॉज द टोटल अॅनिमिया. तुम्ही म्हणशाल सर ते कॅरियर आहेत त्यांचं काय? त्यांच्यामध्ये माइल्ड अॅनिमिया होतं. त्यांना पण अॅनिमिया होणार आहे पण एवढा जास्त होणार आहे का? नाही. त्यांच्यामध्ये माइल्ड अॅनिमिया होतं. समजाले? कॅरियर्स मध्ये. आणि नॉर्मलला तर काहीच नाही, तो नॉर्मल आहे. द जीन फॉर द सिकल सेल अॅनिमिया इज द लिथल. हा शब्द लक्षात ठेवा बरं. लिथल म्हणजे टाटाच करतो, डेथच होते. काय होणार आहे? लिथल जीन म्हणजे त्याच्यामुळे काय होते? त्या व्यक्तीची डेथ होते. म्हणून या ठिकाणचा सिकल सेल अॅनिमिया हा काय आहे? लिथल आहे. पण कोणामध्ये? होमोझायगस मध्ये. हेटेरोझायगस मध्ये आहे का? हेटेरोझायगस मध्ये माइल्ड होते, जगू शकतो तो. पण होमोझायगस मध्ये काय होतो? तो बाय बाय रिसेसिव्ह. ओके. Condition and produces the sickle cell trait in a heterozygous carrier and two different expression are produced by the single gene. म्हणजे एका जीन मुळे दोन तयार व्हायलेत ना. तुम्ही म्हणशाल कसं? बघा आपण इकडे एकच जीन आहे, त्या जीनचं नाव आहे HB. जीनचं नाव काय? HB. याच्यामुळे दोन तयार झाले. एक HBA, दुसरा वाला HBS.
यस, हा आहे नॉर्मल आणि हा काय झाला कॅरियर. दोन तयार झालेत ना, म्हणून याला म्हणतात इफ वन जीन और सिंगल जीन कंट्रोल्स द टू कॅरेक्टर्स ऑफ अ allele इज नोन ॲज द प्लिओट्रॉपी. बरोबर आहे, एकच जीन आहे दोघांना कंट्रोल करायला, म्हणून त्याला काय म्हणतात प्लिओट्रॉपी. इथपर्यंत आलं लक्षात. ठीक आहे, पुढे बघा. अ मॅरेज बिटवीन, आता इथं लक्ष द्या. अ मॅरेज बिटवीन, लग्न झालंय, टू कॅरियर्स, दोन कॅरियर आहेत. तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे सर कॅरियर कोणते, HBA, HBS क्रॉस HBA, HBS. ओके, कॅरियर बिटवीन प्रोड्युसेस द नॉर्मल, एक नॉर्मल तयार झालं. तुम्हाला माहिती आहे नॉर्मल मध्ये HBA अगोदर सांगितलं, परत सांगतो HBA. अँड सिकल सेल अॅनिमिया चिल्ड्रन 1:2:1, म्हणजे आता HBA, HBS, HBA, HBS आणि शेवटचा HBS, HBS. हा गुड बाय. सिकल सेल अॅनिमियास dies leaving the carriers and normal ratio is the and the heterozygous carriers can be identified by the मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द ब्लड. म्हणजे तुम्ही ब्लडला जर मायक्रोस्कोप खाली बघल्या आणि जर तुम्हाला आरबीसीचा शेप आला दिसला तर आपल्याला ओळख होईल की बाबा त्याला सिकल सेल अॅनिमिया आहे. ओके, समजलं? कोणासाठी काय डाऊट नसेल? ठीक आहे. आता पुढचा आपल्याला पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे क्रोमोझोमल थेरी ऑफ द इनहेरिटन्स. क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, पुढे बघा. कोण दिली असेल? महत्वाचं सायंटिस्ट ग्रेगर जॉन मेंडेल यानं पब्लिश केले त्याचं वर्क इनहेरिटन्स ऑफ द ट्रेट इन 1866. त्याच्यावर काहीच नाही, फक्त ऐकायचं. फॉर सम रिझन इट रिमेन अननोटिस्ड. याला नोटीसच केलं नाही. 1866 मध्ये त्यानं पब्लिश केलंय, पण हे नोटीस झालं नाही केव्हापर्यंत? 1900 पर्यंत. ऍज अ कम्युनिकेशन वॉज नॉट इझी. तेव्हा होतं का फोन, व्हॉट्सअप, यार इथून टाकला मेसेज लगेच तिकडून रिप्लाय आला, असं आहे का? नाही, रिप्लाय थांबावं लागायचं. कम्युनिकेशन वॉज काय इझी इन दोज डेज. म्हणजे त्या ठिकाणी कम्युनिकेशन होत होतं का प्रॉपरली? नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं वर्क हे नोटीस झालं का रे? नाही झालं. 1900च्या नंतरच झालेलं आहे. हिज वर्क इज नॉट वाइडली रिकॉग्नाइज्ड. हिज अप्रोच फॉर युजिंग द मॅथमॅटिशियन, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, हा मॅथमॅटिशियन आणि स्टॅटिस्टिक मध्ये हुशार होता. त्याच्यामुळे याचे जे आउटपुट्स होत होते, रिझल्ट येत होते, ते बरोबर येत होते. समजलं? आपण जेव्हा पहिल्या लेक्चर मध्ये मी सांगितलं. अँड टू एक्सप्लेन बायोलॉजिकल फेनॉमिनन वॉज टोटली न्यू. आणि तेव्हा कसं होतं, तेव्हा असं समजत होते 1866 ला की बाबा मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी मिक्स होऊ शकत नाही ना. पण याने काय सांगत होता, मिक्स करू, म्हणून याला कोणी तेवढं नोटीस करत नव्हतं, याच्या गोष्टी मनावर घेत होत नव्हत्या. पण 1900च्या नंतर जेनेटिक्स नावाची नवीन फील्ड तयार झाली, त्याच्यामध्ये गोष्टी काय झाल्या समजू लागल्या. ओके, आता मेंडेलने आपल्याला एक कन्सेप्ट दिली होती बघा. त्याला नाव काय दिलं होतं माहिती? फॅक्टर्स म्हणून टाकला. त्याला नंतर काय म्हणले? जीन्स म्हणले. as the stable and discrete units which control the expression of the characters. म्हणजे मेंडेलला विचारलं की बाबा पॅरेंट करून तू काहीतरी येते म्हणालास ना लेकरामध्ये, प्रोजेनीमध्ये, तर ते येते काय, त्याला नाव काय? त्यानं म्हटलं की ते आर कॉल्ड ॲज द फॅक्टर्स आणि त्याला लेटर ऑन दे आर कॉल्ड ॲज द जीन. आपण त्याला काय म्हणतो? आपण जीन्स. आपल्याला पालकातून काय येतात? आपल्या शरीरामध्ये जीन्स असतात, ते जीन्स त्यांचे. and that a pair of alleles did not blend. आणि हे पेअर असतात ना, हे एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. with each other was not acceptable by his contemporaries चालत असतो त्यांचे विरोधक. ओके, he also did not know that physical location of the factors. मग त्याला विचारलं, बरं ठीक आहे बाबा, फॅक्टर्स येतात, मग फॅक्टर्स असतात कुठं, त्याची लोकेशन सांग. मग त्याला सांगता आली का? नाही. did not know the physical location of the factors of the genes in the gametic cell. खूप महत्वाचं आहे gametic cell. ओके, पुढे बघा. इन 1903 सायंटिस्ट, महत्वाचं आहे नाव, इथून पुढे नाव म्हणलं ना मी. 1866च्या नंतर डायरेक्ट 1900. ह्युगो डे बेरिस, कोरेन्स, वॉन ट्रेशमार्क, महत्वाचे. दे इंडिपेंडेंटली रिडिस्कवर्ड द मेंडेल्स वर्क इन इनहेरिटन्स ऑफ द ट्रेट अँड ड्यू टू द ॲडव्हान्समेंट इन मायक्रोस्कोपी. मायक्रोस्कोपी म्हणजे यूज ऑफ द मायक्रोस्कोप. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मायक्रोस्कोपीचा वापर करायला लागला. सायंटिस्ट वेर एबल टू ऑब्झर्व द सेल डिव्हिजन. पण पहिल्यांदा त्यांना सेल डिव्हिजन कळालं. ओके, स्ट्रक्चर्स ऑफ द क्रोमोझोम अंडर द. पण त्यांनी पहिल्यांदा मायक्रोस्कोप खाली काय बघले? क्रोमोझोम बघले. आतापर्यंत कोणी बघलं होतं क्रोमोझोम? त्यांना सेल डिव्हिजन माहित होतं का? आतापर्यंत बघल्या का आपण इथं? नाही. काहीतरी आले, काहीतरी आले, काहीतरी आले. त्याला नाव काय? फॅक्टर आहे. त्याला काय म्हणूया? जीन म्हणूया. पण आता इथून पुढे थोडं याच्यामध्ये काय होणार आहे? इम्प्रूव्हमेंट होणार आहे. कारण की मायक्रोस्कोपी किंवा आपलं जे सायन्स आहे ते थोडंसं पुढे गेले. त्यानंतर वॉल्टर आणि सटन हे नावं एक्झाम्पलला येतात. जेवढे सायंटिस्ट आहेत एक तरी क्वेश्चन असतो. वॉल्टर अँड सटन अलॉंग विथ द थिओडर बोवेरी स्टडीड द पॅरलर बिहेवियर ऑफ द मेंडेलियन फॅक्टर्स अँड बिहेवियर ऑफ
क्रोमोझोम ऍट द टाइम ऑफ द मियोसिस. बघा सेल डिव्हिजनची एक स्टेप आहे मायटोसिस मियोसिस. मियोसिसचा अभ्यास केलेले सायंटिस्ट नाव बघा वॉल्टर सटन, थिओडर बोवेरी. ओके, यांनी काय केले तर कशामधला अभ्यास केला मियोसिस मध्ये. म्हणजे मियोसिस मध्ये क्रोमोझोम कशा पद्धतीने असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. अँड बेस्ड ऑन दिस ऑब्झर्वेशन त्यांनी कोणती आता क्रोमोझोमचा अभ्यास केलेत ना मियोसिस मध्ये, म्हणून त्या थेरीचं नाव काय पडलं क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. ओके, अँड वॉज पुट आता ज्यांनी अभ्यास केले त्यांनीच थेरी दिलेली असेल. थेरी नाव दिलेलं कोण आहे सटन अँड बोवेरी. अँड दिस थेरी इज आयडेंटिफाइड क्रोमोझोम्स ॲज द कॅरियर्स ऑफ द जेनेटिक मटेरियल. मग आता प्रूफ झालं की बाबा हे जे जेनेटिक मटेरियल घेऊन जातात ना ते कोण आहेत ना क्रोमोझोम्स आहेत. हे कोण सांगितलं सटन आणि बोवेरी. समजलं ना. 1900च्या अगोदरची गोष्ट आहे का ही 1900च्या नंतरची गोष्ट आहे. ठीक आहे. अँड दिस थेरी स्टेट दॅट द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ म्हणजे ही थेरी काय सांगते जे क्रोमोझोम असतात ते कशामध्ये असतात पेयर. म्हणजे मी तुम्हाला विचारलं हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ ह्युमन बॉडी ह्युमन सेल 46. हाऊ मेनी पेयर म्हणलं तर 23. हे जे पेयरची कन्सेप्ट आहे ना यांनी दिलेली आहे. म्हणजे हे कशामध्ये प्रेझेंट असतात रे पेयर. आणि कोणामध्ये खूप महत्वाचा क्वेश्चन आहे आता बघा लक्षात. हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ गॅमेटिक सेल. चला सांगा 23. गॅमेटिक सेल मध्ये 23 आहेत आणि सोमॅटिक सेल मध्ये 46 आहेत. गोष्ट लक्षात ठेवायची हा. इथं काय झालं सोमॅटिक सेल. अँड ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन आणि बाबतीत आहे ते ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम पेयर सेग्रिगेट 46 अर्धे झाले 23 अँड ईच गॅमेट कंटेन्स ओनली वन क्रोमोझोम फॉर्म अ पेयर. याच्यामध्ये काय असतात ओनली वन पेयर म्हणजे ओनली वन क्रोमोझोम फॉर्म अ पेयर. म्हणजे 46 असतील तर त्याच्यातलं एक 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 23 येणार आहे कोणामध्ये गॅमेटिक सेल मध्ये. ओके, आणि पुढे बघा न्यूक्लियस ऑफ द गॅमेट कंटेन्स क्रोमोझोम. त्याला त्यांना विचारलं की बाबा क्रोमोझोम कुठं प्रेझेंट असतात. त्यांना सांगितलंय बाबा जे गॅमेटिक सेल असतात किंवा कोणताही सेल असते सेलचं जे न्यूक्लियस आहे न्यूक्लियसच्या मध्ये कोण असतो क्रोमोझोम प्रेझेंट असतो. न्यूक्लियस ऑफ द गॅमेट्स कंटेन द क्रोमोझोम अँड विच कॅरी ऑल द हेरिडिटरी म्हणजे ट्रान्सफरेबल कॅरेक्टर्स. Okay, male and female gamete that is the sperms and eggs carry all the hereditary traits. They are linked between parent and offspring. Okay, parent and offspring यांच्यामध्ये लिंक म्हणून कोण काम करणार आहे तेच क्रोमोझोम काम करणार आहे. समजायला मी काय म्हणालो कारण की क्रोमोझोम कुठे आहे न्यूक्लियस मध्ये. कोणाच्या न्यूक्लियस मध्ये गॅमेटच्या मध्ये. गॅमेट मिळून काय तयार करतात झायगोट तयार करतात. झायगोट मध्ये त्या गोष्टी आल्या ना. मी असं समजून सांगणार की बाबा तुम्हाला ऑलरेडी काही गोष्टी माहित आहेत याला नाही तर असं म्हणा इथून जायगोड काढावं सगळ्या गोष्टी सांगावं लागतात. ते खूप डीप मध्ये असते पण जेवढ्या गोष्टी सांगतो तेवढ्या मन लावून ऐका तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. ओके, पुढे म्हणजे सिंपली असा क्वेश्चन येते विच इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग क्रोमोझोम्स. ओके, अशी गोष्ट इथे दिले बघा दे आर द लिंक बिटवीन द पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग अँड द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट and haploid female gamete restores the diploid number of the बरोबर आहे. हॅप्लॉइड येतात आणि काय तयार करतात डिप्लॉइड झायगोट तयार करतात. म्हणजे 23 46 डन. पुढे इथं बघा हे पूर्ण आहे डिप्लॉइड स्ट्रक्चर. ए कॅपिटल ए स्मॉल ए मियोसिस फर्स्ट झालं कॅपिटल ए स्मॉल ए त्यानंतर काय झालं कॅपिटल ए स्मॉल ए. आणि कधी लक्षात ठेवायचं मायटोसिसने 2 असते 2 तयार होतात एकाचे 2 तयार होतात. ओके, आणि मियोसिसने एकाचे किती तयार होतात 4. मायटोसिसने डिप्लॉइडचं तयार होते. मियोसिसने डिप्लॉइडचं हॅप्लॉइड तयार होते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, ऑलवेज रिमेंबर काय बघूयात आपण पॉइंट. जीन्स अँड क्रोमोझोम ऑकर्स ऑलवेज इन अ पेयर. बघा तुमचे जीन्स असू द्या किंवा क्रोमोझोम असू द्या ते कशामध्ये असतात कोणामध्ये alleles located on a chromosome segregate along with the chromosome during gamete formation. Gamete formation जेव्हा होणार आहे प्लांट असू द्या किंवा एनिमल्स असू द्या तर त्यांच्यामध्ये सेग्रिगेशन होणार आहे गॅमेट्सचं आणि ते हाफ नंबर ऑफ होणार आहे. किती होणार आहे हाफ नंबर होणार आहे. तर आपण गॅमेटोजेनेसिस म्हणतो बघा.